आणि देवी खुद्द कलियुगात अकंपनास आपल्या अंतिम कन्येची संतान म्हणून जन्मास आणून तहाची पूर्तता करेन. विरोचक म्हणाला की त्याचा अंश त्याने नेत्राच्या पोटात सोडलाय. तुझ्या पोटी विरोचकाचा मुलगा जन्माला येणार आहे, पण तो दैत्य नसेल. तो तुझ्या माझ्यासारखा देवी आईचे संस्कार असणारा असेल. नेत्राच्या पोटी विरोचकाचा अंश वाढतोय. काय झालंय? मी मगाशी सुद्धा म्हणाले तुम्हाला, मी आल्यापासून शांत शांत आहात. काही झालंय का? नाही, काही नाही. साहेब, तुम्ही माझ्यापासून लपवताय? तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय काहीतरी झालंय. सांगा ना मला, काय झालंय? नेत्रा, असं काही नाहीये. तू औषध घे, चल पटकन. तुम्ही लपवताय का काही माझ्यापासून? नेत्रा, काही लपवत नाहीये मी तुझ्यापासून. खरंच रात्री जागरण झालं ना, म्हणून तुला असं वाटत असेल. बाकी काही नाही. तू औषध घे पटकन, तुला पण आरामाची गरज आहे. चल. माझ्या डोक्यातून विचार जातच नाहीयेत. म्हणजे म्हणजे बघा ना, हे सगळं कसं जुळून आलंय ना. त्रेतायुगात तुम्ही विरोचकाच्या वंशातले होता, आणि साहेब आता आपलं बाळ सुद्धा विरोचकाच्या मुलाचा अंश आहे. पण त्याच्यावर असुराचे संस्कार नसतील, देवी आईचे संस्कार असतील. बघितली तुम्ही देवी आईची शक्ती? नकारात्मक शक्तींना सुद्धा सकारात्मक बनवते. बघा ना, तुमच्या बाबतीत सुद्धा अगदी असंच घडलं होतं ना. म्हणजे सुरुवातीला तुम्ही नास्तिक होता, आणि मग हळूहळू तुमचा देवी आईवर विश्वास बसला. तुम्ही देवी आईचे भक्त झालात. आपल्या बाळाचं सुद्धा असंच होणार आहे. आपलं बाळ विरोचकाच्या मुलाचा अंश असलं तरी ते देवी आईच्या आशीर्वादाने उजळून निघणार आहे, अगदी सूर्यप्रकाशासारखं. ज्या प्रकाशात आम्ही ध्वजावरचा तहाचा मजकूर वाचला होता ना, अगदी तसा प्रकाश. साहेब, आपलं बाळ खरंच खूप सुंदर नशीब घेऊन जन्माला येत आहे. कारण आपल्या बाळाची नियती खुद्द देवी आईने त्रेतायुगात लिहिली आहे. म्हणजे हा विचारच किती सुखावणार आहे ना. मला ना आता असं झालंय की मी कधी एकदा आपल्या बाळाला जन्म देते. फक्त या सगळ्यामध्ये एक गोष्ट चुकते. काय? मला माहितीये तुम्हाला मुलगी हवी आहे, पण आता असं वाटतंय की मुलगाच होईल. काय झालं? तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? असं काही नाहीये नेत्रा. चल, तू झोप, आराम कर. तुला आरामाची गरज आहे. चल. नाही, मला झोप नाही येते. नेत्रा, अशी बसून राहिलीस तर कशी येईल झोप? तू पट, डोळे बंद कर, येईल झोप. चल. साहेब, पण नेत्रा, डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न कर प्लीज. नाही, बरोबर आहे तुमचं. मी झोपलं पाहिजे, नाहीतर बाळाला त्रास होईल ना. मला ना आता बाळाला त्रास होईल असं काहीच करायचं नाही. तो देवी आईचा आशीर्वाद आहे. मी आता खूप जपेन आपल्या बाळाला.
बोलायचं होतं. या ना आत. काय झालंय मला कोणी सांगेल का? तुम्ही विरोचकामुळे घाबरलायत का? म्हणजे विरोचकाकडून आम्ही ध्वज मिळवला म्हणून तो आता काहीतरी करेल अशी भीती वाटतेय तुम्हाला? तो आता शक्तिहीन झालाय, तो काहीही करू शकणार नाही. तुम्ही घाबरू नका दोघं. काय झालंय? तुम्ही गप्प का आहात? अद्वैत, तू रडतोयस का? काय झालंय? आता तुम्ही आल्यापासून खूप कंट्रोल केलं मी, पण आता नाही सहन होते मला. तुम्ही आल्यापासून उष्ण हौसान आणलं होतं मी. मला सांगा काय झालंय ते. रोज आत्ता शक्तिहीन झालाय, पण त्याच्याकडे जेव्हा शक्ती होती ना, त्याला जे करायचे ते त्याने केलंय. म्हणजे मी ऐकलं स्वतःच्या कानानं. मी स्वतः ऐकलंय ना. मंत्र म्हणून नेत्राच्या गर्भात मी विरोचकाचा अंश सोडलाय. आता नेत्राच्या गर्भात विलय द्यायचा नाही, विरोचकाचा अंश वाढतोय. नेत्राच्या पोटात खरंच खरंच विरोचकाचा अंश वाढतो. हे सगळं घडलं कधी? आत्या, विरोचकाने जेव्हा माझं प्रतिबिंब तयार केलं होतं तेव्हा नेत्रा सांगत होती की त्या प्रतिबिंबाने नेत्राच्या पोटावर हात ठेवला होता आणि ते काहीतरी पुटपुटत होतं. मला कळतच नव्हतं आत्या, हे तुम्हाला आणि नेत्राला कसं सांगावं. नेत्रा असेल कदाचित. प्लीज तिच्या समोर काही नको बोलायला आता. मी बघतो. जे करायला नको होतं ते केलंच ना शेवटी. चोरलात ना ध्वज. चोरला नाही, मिळवलाय ध्वज. तुला काय वाटलं का आम्ही गप्प बसून राहू? आणि तुला तर तह म्हणजे तुझ्या मुलाची चूक वाटत होती ना. मग आता काय झालं? तुझ्या नाकावर टिचून ध्वज मिळवलाय आम्ही. मिळवला ध्वज. काय करणार त्याचं? माझं काहीच वाकडं करू शकत नाही. तहाचं सुद्धा कळलं. काय झालं? तो ध्वज पायपुसणं म्हणून वापरा आता. काहीच उपयोग नाहीये त्याचा. त्या ध्वजापेक्षाही खूप काहीतरी मोठं घडून गेलंय. मी घडवलंय. तुम्हाला कळलंही नाही आणि कळणारही नाही. बोध करायचा ना विरोचकाचा. करा, मारून टाका विरोचकाला. पण विरोचक हे नाव नाकारू शकत नाही तुम्ही. विरोचक अमर होता, अमर आहे आणि अमरच राहणार. माझा वध करा तुम्ही, पण विरोचक राहणार. तो परत येणार. कारण नेत्राच्या गर्भात आता विरोचक शिरलाय. हे, आत्ताच्या आत्ता निघतो आणि तुला जी बडबड करायची ना ती कर. तुला जी स्वप्न बघायची आहेत ना ती बघ.
आम्हाला काहीच फरक पडत नाही आता, कळलं? बावळटच आहेस. मी काय केलंय ना ते कळण्या इतकी अक्कलच नाहीये तुला. एकदा सांगितलेलं कळत नाहीये तुला? आत्ताच्या आत्ता निघित होत आणि तुला जी स्वप्न बघायची आहेत ना ती बघ. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा वध लवकरच होणार आहे नेत्राच्या हातून, कळलं? आत्या, हिला इथून बाहेर काढा लगेच. चल. काय काय झालं? मित्रा, तू का आलीयस इथे? तू रूम मध्ये आराम करत होतीस ना? साहेब मी रात्रीच झोपते, आता दिवसा नको. पण सांगा ना काय झालंय? विरोचक का आला होता आणि काय म्हणत होता? त्याला माहिती आहे ना ध्वज आपल्याकडे, मग आता परत का आला होता? आणि काय म्हणाला तो? विरोचक माझ्या गर्भात शिरलाय? नाही नाही, त्याला पराभव डोळ्यांसमोर दिसतोय ना, म्हणून काहीही बरळतोय तो. हा, तू विरोचकाकडे लक्ष नको देऊस, तू काही बडबडतोय. तो शक्तिहीन झालाय ना, त्यामुळे काही बडबडत असेल. नेत्रा, तू आत्ता या सगळ्याचा विचार नको करूस प्लीज. तुला सांगितलं ना, तू आत्ता आराम कर. तुझी झोप झाली नाहीये पूर्ण. चल. नेत्रा, काही झालं तरी तू रूम बाहेर पडणार नाहीयेस आता. का? नेत्रा, तुला कुठल्या शब्दात सांगू म्हणजे कळेल का? रात्रभर जागी आहेस तू, रात्रभर झोप झाली नाहीये तुझी. ऐक ना माझं प्लीज. नेत्रा बघ, आय एम सॉरी, मी असं अचानक रिॲक्ट झालो, पण तू प्लीज ऐक ना माझं. नाही साहेब, तुम्ही सॉरी नका म्हणू. मला कळतंय तुम्ही आमच्या काळजीपोटीच बोलताय. आणि त्यात विरोचक असं सगळं बोलून गेला, त्यामुळे तुम्हाला काळजी वाटणं अगदी साहजिक आहे. आणखी काय बोलला तो? आणि माझ्या गर्भात विरोचक शिरलाय म्हणजे? नेत्रा, तू कशाला त्या विरोचकाच्या बोलण्याकडे लक्ष देतेस? मी तर हल्ली ऐकतच नाही तिचं. साहेब, मी तिचं बोलणं गांभीर्याने घेतच नाहीये, खरंच. मी फक्त विचारलं विरोचक आणखी काय बोलून गेला. मला माहिती असं काही होऊच शकत नाही. विरोचक काय शिरणार आहे माझ्या गर्भात? माझ्या गर्भात देवी आईचा आशीर्वाद वाढतोय. आपल्या डॉक्टरांकडे जायचंय ना, कधी निघायचं? मी बोलून घेतो बाबांशी, तोपर्यंत तू इथे आराम कर. हं? चल. आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला शाप लागलाय का हो? आपल्या कुटुंबाला शाप आहे का? मागे फाल्गुनीच्या बाळाचं ते तसं आणि आता नेत्राच्या पोटात जे बाळ वाढते. आत्ता वेळ मारून दिली आपण, पण कधी ना कधी नेत्राला सत्य सांगावंच लागेल. नाही नाही, असं नको करूया आपण. शिकल नाही हो, हे सगळं खूप कठीण आहे. नेत्रा आई होणार आहे म्हणून किती आनंदात आहे. ते तिला जेव्हा हे कळेल, तिच्यावर काय परिणाम होईल, काय अवस्था होईल तिची.
शेखर पण इंद्राणी प्लीज प्लीज माझं ऐका. आता तिला हे नको कळायला. शेखर तिला कुठल्या तोडणारे सांगणार होता. पण मला माहिती आहे नेत्रा एक देवी आईची मुलगी आहे. तिला देवी आईचं वरदान आहे. पण ती आता आई होणार आहे. आई एका प्रकारे तिचा हा पुनर्जन्मच आहे ना. देवी आईची मुलगी आता आई होणार आहे. कळतंय मला हे सगळं शेखर, पण अहो, चूक आपली आहे. खरं तर चूक आपली झाली. आपण कमी पडलो नेत्राची काळजी घेण्यात. जेव्हा आपल्या घरच्यांना कळेल तेव्हा त्यांचं काय होईल याचा विचार करा प्लीज. त्यामुळे तिला आत्ता हे सत्य कळायला नको. माझ्या आईचा, माझा आणि नेत्राचा जन्म देवी आईचं कार्य पूर्ण करण्यासाठी झालाय. मान्य आहे ना. मला हे सगळं मान्य आहे. आपण एका आईच्या भावनांचा नको का विचार करायला. आपण नेत्रासाठी ही परीक्षा आहे. कर्तव्य आणि भावना यातल्या एकाची निवड तिला करावीच लागेल. बेवडे आवरलं का सगळं? पण कशाला इतका त्रास करतेस? कशाला इतकी कामं करत असतेस? केदारची आठवण येऊ नये म्हणून ना. अगं पण काहीच गरज नाहीये. खूप सोपं आहे. केदार कधीही तुझ्या आयुष्यात येऊ शकतो. हो आहे ना, सोपं आहे. केदार सुखरूप आहे याचा पुरावा देणं सुद्धा सोपंच आहे. अगं एवढी एकच तर गोष्ट मी तुला सांगितली होती, तीही जमत नाहीये तुला. आणि हो, केदारचं नाव घेऊन मला मूर्ख बनवणं बंद कर. कारण माझं नाव केतकी आहे, विरोचक नाही. बेवडे जीभ खूपच चालायला लागली तुझी. सोडणार नाही तुला. कितीदा सांगायचं तुला, माझ्या माणसांपासून लांब राहायचं. डोक्यात शिरत नाहीये. एवढी मतिभ्रष्ट झाली आहे. शांत हो, शांत हो. नको ओढाताण करूस आणि माझ्याबरोबर असं वागूच नकोस प्लीज. अगं मला काळजी आहे तुझी. तुला माझा राग येतोय ना. मग तू 4 काय 40 थोबाडीत मार, मी काहीच नाही करणार. मला जपायचंय ग तुला. कारण तुझ्या पोटात माझा विरोचकाचा अंश वाढतोय. त्यामुळे तो जन्माला येत नाही तोपर्यंत मी जपणार तुला. तू काहीही कर. काही करणार नाहीये मी तुला. खरंच. तुझा अंश 5 महिन्यात जमीनदोस्त करणार आहे मी तुला. मग पाताळात शोधत बस तुझा अंश. माझ्या पोटात जे बाळ आहे ते देवी आईचा अंश आहे. आणि त्याच्या पायगुणाने त्याचा जन्म होता क्षणी मी तुझा वध करणार आहे. माहित नाहीये का तुला? हा, जाणवलं नसेल तर जाणवेल. नक्कीच जाणवेल. कारण तू माझा अंश आहे. तू शांत बसणार नाही. विरोचकाचा अंश आहे. तो अशांतता पसरवणारच. विश्वास बसत नसेल तर जा ना, जाऊन विचार तुझ्या त्रिनयनीला. म्हणावं, सांग बाई, कुणाचा अंश आहे? तुझा आहे की विरोचकाचा आहे? सांगेल ती तुला. विरोचकाचा तो अशांतता पसरवणारच.